Hello friends, good morning. Let us start with new topic number 2.4, poem number 4 upon Westminster Bridge. This is our poem's name upon Westminster Bridge. Let us start with icebreakers. Part number 1. A bridge connects people at either sides of a river or valleys in cities or villages. Discuss with your partner the importance of a bridge to both the cities and the villages and complete the table. A bridge connects people at either sides of a river or valleys in cities or villages. तर कुठलाही एखादं गाव असेल, एखादं छोटंसं खेडं असेल, एखादं शहर असेल, ह्या प्रत्येक गावाला किंवा प्रत्येक शहराला त्या ठिकाणी जोडणारा एक नदीवरचा पूल असतो. नदीच्या पलीकडे एक गाव, नदीच्या अलीकडे एक गाव असे दोन गावांची विभागणी जी आहे ती पण त्या ठिकाणी होत असते बऱ्याच वेळेला. डिस्कस विथ युअर पार्टनर द इम्पॉर्टन्स ऑफ अ ब्रिज टू बोथ द सिटीज अँड द विलेजेस अँड कम्प्लीट द टेबल. तर आपल्याला ह्या ब्रिजचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आपल्याला सांगायचं आहे की काय नेमकं महत्त्व आहे. शहरासाठी असेल किंवा एखाद्या गावासाठी असेल, ब्रिज जो आहे तो नेमकं काय काम करतो. तर सगळ्यात महत्त्वाचं काम कुठल्याही बाबतीत असेल तर ट्रान्सपोर्टेशन जे आहे, ट्रान्सपोर्टेशनचा अर्थ होतो मालाची वाहतूक करणं, ये जा करणं, त्याला म्हणतात ट्रान्सपोर्टेशन करणं, म्हणजे वाहतुकीसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ब्रिज. तर दोघेही बाबतीत हे चालणार आहे. ट्रान्सपोर्टेशन जे आहे विलेजेस आणि सिटीज ह्या दोघे बाबतीत चालणार आहे. त्यानंतर शहरामध्ये जर पर्टिक्युलरली आपण बघितलं बिकॉज ऑफ द लार्ज एरिया ऑफ सिटी, मेडिकल अँड एज्युकेशनल फॅसिलिटीज कॅन बी यूज इफेक्टिवली बाय द पीपल फ्रॉम बोथ साइड्स. तर दोघंही बाजूचे जे लोक जे असतात ते दे यूज मेडिकल अँड एज्युकेशनल फॅसिलिटीज विथ द हेल्प ऑफ द ब्रिज इफेक्टिवली अँड दे कम फ्रॉम वन प्लेस टू अनादर. तर अनेक फॅसिलिटी असेल, मेडिकल आणि एज्युकेशनच नाही तर अनेक मार्केटिंग असेल, कुठल्याही पद्धतीने जाणं येणं असेल, नातेवाईकांकडे जाणं असेल, यासाठी त्या ठिकाणी हा ब्रिज जो आहे तो काम करत असतो. खेड्यामध्ये पण आपण तेच सांगू शकतो. त्यानंतर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज विल इन्क्रीज बाय लोकेटिंग इंडस्ट्रीज अवे फ्रॉम द रेसिडेंट टू सेफगार्ड पीपल्स हेल्थ. तर हे जे ब्रिज असतात ना, ह्या ब्रिजमुळे काय होतं माहिती आहे का, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज विल इन्क्रीज. तर जी आपण रोजगाराच्या संधी असं म्हणतो, त्या रोजगाराच्या संधी ज्या आहेत त्या वाढतात आणि इंडस्ट्रीज जी आहे ते शहरामध्ये तरी वाढते. त्यामुळे त्या ठिकाणी द पीपल they can get different kinds of opportunity for employment and the bridge can really bridge their life. आणि अशा प्रकारचा ब्रिज जो आहे शहरामध्ये तो जीवनाला बांधण्याचं काम जो आहे तो सुद्धा करतो शहरामध्ये. खेड्यामध्ये जर बघितलं तर बिकॉज ऑफ द मोर लँड्स विल इट विल बी पॉसिबल इफ टू विलेजेस आर कनेक्टेड. तर जागा खूप असते आणि त्या ठिकाणी ह्या ब्रिजमुळे दोन गाव जे आहे ते एकमेकांशी कनेक्ट होऊ शकतात. हे आता खरं तर दोघंही बाजूला ह्या गोष्टी सारख्याच आहेत. वॉटर कॅन बी शेअर्ड अँड यूज ज्युडिशियसली बाय द फार्मर्स ऑन बोथ साइड्स ऑफ द ब्रिज. तर खेड्यांच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी पाण्याचं वाटप जे आहे, वॉटर कॅन बी शेअर्ड अँड यूज ज्युडिशियसली. तर एक योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पाण्याचा वापर जो आहे तो त्या ठिकाणी पाणी शेअर करता येतं, पाणी हे न्यायानुसार वाटता येतं शेतकऱ्यांना आणि त्या ठिकाणी ह्या ब्रिजचा वापर जो आहे तो होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ब्रिज जे आहे ते काम करत असतात. खरं तर प्रत्येक शहरामध्ये हे प्रगतीचं लक्षण आहे, प्रत्येक गावामधलं प्रगतीचं लक्षण आहे आणि आजच्या कालखंडामध्ये इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू बिल्ड द ब्रिज सो दॅट इट कॅन बी डिक्रीज द ट्रॅफिक अल्सो. तर ट्रॅफिक डिक्रीज करण्याचं कामसुद्धा तो करतो आणि त्यामुळे इट इज व्हेरी इझी फॉर द पीपल टू गेट ॲक्सेस टू द रोड, मेन रोड. तर मेन रोडला सुद्धा एक ॲक्सेस देण्याचं कामसुद्धा हा ब्रिज जो आहे तो करत असतो. तर असं ह्या ब्रिजचं महत्त्व आहे. बिल्डिंग अ ब्रिज नीड्स केअरफुल प्लॅनिंग. तर कुठलाही ब्रिज बांधताना त्या ठिकाणी अतिशय एक काळजीपूर्वक एक प्लॅनिंग करावं लागतं. थिंक अबाउट व्हॉट गोज ऑन बिफोर द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन बिगिन्स. तर विचार करा की एखादं ज्या वेळेला एखादं कन्स्ट्रक्शन सुरू होतं त्यावेळेला त्या कन्स्ट्रक्शनमध्ये त्या ठिकाणी काय काय आपल्याला आवश्यक आहे. थिंक अबाउट व्हॉट गोज ऑन बिफोर द ॲक्च्युअल कन्स्ट्रक्शन बिगिन्स. तर
एखादं बांधकाम होण्याच्या आधी त्या ठिकाणी आपल्याला काय महत्त्वाचं आहे, की पहिले सगळ्यात महत्त्वाचं काय तर प्रॉपर प्लॅनिंग महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर योग्य ते नियोजन जे आहे ते नियोजन महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा की काय नेमकं बांधायचं आहे, कशा पद्धतीने ते प्लॅनिंग आहे ते महत्त्वाचं आहे. सेकंड, गेट द प्लॅन अप्रूव्ड बाय द ऑथॉरिटी. हा जो प्लॅन असतो, हा कुठलाही प्लॅन ज्या ठिकाणी आपल्याला तो ब्रिज बांधायचा आहे त्याचा प्लॅन जो आहे द प्लॅन अप्रूव्ड, तो प्लॅन अप्रूव्ह करावा लागतो. त्या प्लॅनला मंजुरी मिळवून घ्यावी लागते. गेट द प्लॅन अप्रूव्ड बाय द ऑथॉरिटी. कुठल्याही त्या ज्या आपल्याकडे संस्था आहेत, सरकारी संस्था असतील, आपल्या झेडपी असेल किंवा पंचायत समिती असेल किंवा जी एक आपल्याकडे जी बांधकाम समिती असते, ह्या बांधकाम समितीची परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागते. तर तो प्लॅन जो आहे तो अप्रूव्ह करून घ्यावा लागतो. त्यानंतर ड्रॉ डिझाईन, त्या सगळ्यात त्या तर त्याचं डिझाईन जे आहे, प्लॅन जे आहे, तर टू ड्रॉ द डिझाईन ऑफ ब्रिज, हे आधी आधी येतं अर्थात. डिझाईन केल्याशिवाय प्लॅन अप्रूव्ह होत नाही. म्हणजे टू ड्रॉ द डिझाईन हे महत्त्वाचं आहे. सिलेक्शन ऑफ अ कॅपेबल अँड क्वालिफाईड बिल्डर. त्या ठिकाणी जो बिल्डर बांधणार आहे, जो कॉन्ट्रॅक्टर आहे, तो एक क्वालिफाईड कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, क्वालिफाईड बिल्डर पाहिजे, इलिजिबल बिल्डर पाहिजे, कॅपेबल पाहिजे. त्याच्या क्षमता पाहिजे की त्या ठिकाणी तो तो जो ब्रिज आहे तो चांगल्या पद्धतीने तो बांधू शकेल, कारण ते अतिशय जबाबदारीचं असं हे काम असतं. आणि इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्लॅन इट प्रॉपरली, बिल्ड इट प्रॉपरली सो दॅट large number of people they use that bridge, and it is very important to build it strongly. त्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काय, तो आपला जो फंड आहे, तर अ, त्याची जी उपलब्धता आहे फंडची, तर त्या ठिकाणी तो फंड जो आहे तो हाऊ टू रेज द फंड. तर फंड रेझिंग जे आहे, म्हणजे त्या ठिकाणी हा फंड गोळा करणं, फंड जमा करणं, किती पैसा त्या ठिकाणी लागणार आहे, त्याचं एस्टिमेट जे आहे. मग ते टेंडर असतात आपल्याकडे, ते तुम्हाला सगळं माहिती आहे. टेंडर काढलं जातं, सरकारकडनं निविदा काढल्या जातात, त्या निविदाचं त्या ठिकाणी सिलेक्शन होतं आणि नंतर मग त्या ठिकाणी ती निविदा जी आहे ती बाजारामध्ये येत असते. तर अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण कुठलंही ब्रिज बांधताना त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा प्लॅनिंग आहे, त्याचं डिझाईन आहे, त्याचं सँक्शनिंग आहे. त्यानंतर त्याचं लोकेशन जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. कोणत्या लोकेशनला आपण ते करत आहोत, अँड हाऊ मेनी पीपल दे हॅव द बेनिफिट ऑफ धिस ब्रिज. त्या कोणत्या त्याचं लोकेशन आहे, किती लोकांना त्याचा फायदा मिळणार आहे, हे सुद्धा बघितलं पाहिजे. डिझाईन तयार केलं पाहिजे, त्याचं अप्रूव्हल जे आहे ते अप्रूव्हल केलं पाहिजे. प्रॉपर बिल्डर जो आहे तो त्या ठिकाणी निवडला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे फंड जे आहे ते किती फंड मिळणार आहे. तर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी येतात की ज्या महत्त्वाच्या आहेत. यू माईट हॅव विजिटेड अ ब्रिज, कम्प्लीट द वेब डिस्क्रायबिंग द साईट्स यू कुड सी फ्रॉम द ब्रिज. तर तुम्ही असे अनेक ब्रिज बघितलेले असतील. तर कम्प्लीट द वेब डिस्क्रायबिंग द साईट्स यू कुड सी फ्रॉम द ब्रिज. तर ह्या ब्रिजवरनं काय काय आपण बघू शकतो, साधारणतः काय काय बघण्यासारखं असतं. तर ब्रिज साईट्स दॅट कॅन बी सीन फ्रॉम अ ब्रिज. तर ब्रिज म्हटलं की त्याच्यावरून आपण काय काय बघू शकतो. तर ब्रिज म्हटल्यानंतर त्या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा त्या ब्रिजवरनं त्या ठिकाणी यू कॅन सी द होल सिटी और द होल व्हिलेज. ते पूर्ण गाव बघू शकतो, कारण ब्रिज हा उंच असतो साधारणतः. तर लोकॅलिटी जी आहे ती आपण बघू शकतो. त्यानंतर यू कॅन सी द वॉटरफ्रंट. त्या नदीचा जो नदीचा जो भाग असतो, यू कॅन सी द रिव्हर बँक ऑफ द रिव्हर. आपण नदीचा प्रवाह बघू शकतो, वॉटरफ्रंट बघू शकतो. त्यानंतर यू कॅन सी द बोट्स अँड शिप्स. त्या ठिकाणी जर एखादे मोठे नदी असेल तर त्या ठिकाणी शिप्स किंवा बोट्स जे असतात, ते एक छान असा नॅचरल व्ह्यू जो आहे तो आपल्याला बघायला मिळतो, आपल्या शहराचा, आपल्या गावाचा, आपल्या त्या छोट्याशा परिसराचा. तर त्या ठिकाणी अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या उंच ब्रिजवरनं त्या ठिकाणी आपण बघू शकतो, की ज्या ज्या विजिबल आहेत त्या गोष्टी, त्या सगळ्या विजिबल गोष्टी ज्या असतात, ज्या दृश्यमान गोष्टी असतात उंचावरनं ज्या दृश्यमान होतात त्या आपण बघू शकतो. आणि आजकाल आपण जर बघितलं तर आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रस्ते आणि ब्रिज जे आहेत ते बऱ्यापैकी त्या ठिकाणी त्याची सुधारणा झालेली आहे. तर नितीन गडकरी जे आपल्याकडे मंत्री होते महाराष्ट्राच्या त्या याच्यामध्ये कालखंडामध्ये मागच्या याच्यात, तर त्यांना एक बांधकाम मंत्री म्हणून ज्यावेळेला असताना त्या ठिकाणी त्यांनी पूल जे आहे बांधले. आणि आजसुद्धा त्या ठिकाणी
नितीन गडकरींच्या त्या नियोजनाप्रमाणे बऱ्याच ठिकाणी चांगले चांगले ब्रिज चालू आहेत, चांगले चांगले रस्ते चालू आहेत आणि अशी प्रगती जी आहे ती कुठेतरी दिसायला पाहिजे. त्या पद्धतीने गावाचा फायदा व्हायला पाहिजे, शहराचा फायदा व्हायला पाहिजे, पर्यायाने त्या ठिकाणी माणसांचा फायदा व्हायला पाहिजे आणि पर्यायाने त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे. म्हणजे विकासाचं हे जे छान वारं आहे ते वारं त्या ठिकाणी यायला हवं. तर या ठिकाणी अशाच पद्धतीने एक ब्रिज आलेला आहे आणि तो ब्रिज आपल्याला नेमका काय सांगतो आहे, अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज. तर त्या ब्रिजचं वर्णन या टॉपिकमध्ये आलेलं आहे आणि ही कविता जी आहे ती अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज जी आहे ती छोटीशी कविता आहे, ती आपण पुढच्या एव्हीमध्ये बघूया. तर छान अशी कविता आहे, विल्यम वर्ड्सवर्थद्वारा लिहिलेली. त्याचा एक भाग जो आहे तो आपण इथे पूर्ण केलेला आहे. उद्याला आपण त्या ठिकाणी पुढच्या पार्टमध्ये आपण एव्ही नंबर 2मध्ये पुढचा पार्ट जो आहे तो बघूया. मूळ कविता जी आहे तिला आपण सुरुवात करूया. इथे आपण थांबूया अपॉन वेस्टमिन्स्टर ब्रिज.